कारण पुण्यामध्ये पावसाचा जोर आता सुद्धा वाढलेला दिसतोय आणि त्याच वेळेला खडकवासला धरणामधून झालेला 40,000 क्युसेक्सच्या विसर्गामुळे पुण्यामध्ये पूर परिस्थिती उद्भवलेली दिसतेय। परिणामी सध्या खडकवासलामधून विसर्ग कमी करण्यात आलेला आहे। धरणामधून आता 15,000 क्युसेक्सनं विसर्ग केला जातोय। दरम्यान पुण्यामध्ये अनेक भागामध्ये पाणी सुद्धा शिरलेलं आहे। पुण्याच्या निंबोजनगर एकतानगर भागामध्ये जवळपास 4 ते 4.5 फूट इतकं पाणी साचलेलं आहे। त्यामुळे गाड्या सुद्धा पाण्याखाली गेल्यात। शेकडो लोक इमारतींमध्ये अडकून पडलेले आहेत। पुण्यामध्ये बचाव कार्यामध्ये रस्त्यांवरती बोटी चालवण्याची वेळ आली आहे। आणि आता थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। मिकी, सध्याचे पुण्यामधले पावसाचे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घ्यायचे आहेत। मुळा-मुठा नदीची पाण्याची पातळी सध्या काय सांगते? अगदी जसं आपल्याला माहिती आहे की पुण्यामध्ये रात्रभर पाऊस, मुसळधार पाऊस सुरू आहे आणि आता सुद्धा पुण्यामध्ये पाऊस सुरू आहे। त्याचबरोबर खरं तर धरण भागामध्ये, धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे मुठा नदीची जी पाणी पातळी आहे ती वाढताना दिसते, कारण खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग या मुठा नदीच्या पात्रामध्ये करण्यात आलेला आहे। समोर जर आपण बघत असाल तर मुठा नदी आता दुथडी भरून या ठिकाणी वाहते आणि त्यामुळे सिंहगड रस्त्यावरील अनेक भागांमध्ये पाणी भरलेलं आहे। अक्षरशः रस्त्यावर आता बोटी चालून लोकांची मदत केली जाते, रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी केलं जातंय। आता आपण एका इमारतीच्या टॉप वरून तुम्हाला हे दृश्य दाखवतोय। सिंहगड रस्त्याच्या मागच्या बाजूनी जी मुठा नदी वाहते ती अक्षरशः तिने पाण्याची पातळी सोडलेली आहे। जी पातळी आहे ती सातत्याने वाढत चाललेली आहे। इथले काही स्थानिक लोक आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। दादा, या परिसरात अशी काही परिस्थिती कधी उद्भवली आहे का? म्हणजे एवढ्या लवकर पाणी सगळं आतमध्ये आलं, एवढं पाणी भरलं होतं याच्या अगोदर कधी? नाही, आता गेले 15 वर्षात पहिल्यांदाच असा अनुभव आलेला आहे। पहिल्यांदा तरी आधी काही बघितलं नाही। आम्ही 15 वर्षापासून गेले इथे राहतोय। त्याच्या आधीची परिस्थिती माहित नाही, ऐकून होतो की या परिसरात पाणी येतं म्हणून, पण आता पहिल्यांदा पाणी आलेलं आहे। काय कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? पाऊस झालाय मात्र पाण्याचा विसर्ग वाढवला म्हणून ही परिस्थिती उद्भवली का काही इतर कारण आहेत? पाण्याचा विसर्ग हे मूळ कारण असलं पाहिजे, कारण एवढं पहिल्यांदा पाणी सोडलेलं म्हणजे पहिल्यांदा पाहिलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे नवीन जी एक गोष्ट पहिल्यांदा झाली ते म्हणजे पुलाचं काम एक सुरू झालेलं आहे नवीन, त्याच्यामुळे काही असेल तर त्याचं सांगता येत नाही। म्हणजे ते एक कारण। हा पूल देखील आता नवीन बांधला जातोय या मुठा नदीवरून आणि त्यामुळे सुद्धा ही परिस्थिती उद्भवली असू शकते, अशी शक्यता इथं वर्तवली जाते। आणखीन काही सिनियर सिटीजन सुद्धा आहेत। बाबा, किती वर्ष झाले तुम्ही इथं राहताय? 12 वर्ष झाले। अशी परिस्थिती कधी याच्या अगोदर बघितली तुम्ही इथं? नाही, कधीच नाही। मग अशी का उद्भवली आणि काय एकंदरीत परिस्थिती आता इथं? नाही, 3 दिवस झाले सतत पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे विसर्ग वाढवल्या कारणाने शक्यता आहे ती। म्हणजे एकमेकांना मदत करताय, लहान मुलं मुली अडकलेले आहेत, खूप सारे महिला, वयोवृद्ध लोक। हो 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 हो। मी पलीकडची बाजू सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो। आपण मुठा नदी बघितली कशी दुथडी भरून वाहतीये, खालची बाजू जर आपण बघायची प्रयत्न केलं, इकडं मी त्याच परिसरात आहे, निंबोजनगर, आणि इथं जर आपण बघितलं तर अक्षरशः हे गाड्या सगळ्या पाण्याखाली आहेत। खाली अजून सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि जर आपण आता बघितलं तर हळूहळू पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून कमी केला जातोय, कारण ज्या पद्धतीने नदीलगत जी घरं आहेत, बिल्डिंग्स आहेत, तिथं पाणी भरतंय, त्यामुळं हळूहळू पाण्याचा विसर्ग कमी करण्यासाठी सांगण्यात आलंय आणि त्यामुळं आता पाणी हळूहळू ओसरतंय असं या ठिकाणी दिसतंय। मात्र रेस्क्यू ऑपरेशन अजून सुद्धा सुरू आहे। अनेक गाड्या पाण्यामध्ये अडकलेल्या आहेत, काही लोक, महिला आणि लहान मुलं जी अडकलेली आहेत त्यांना हळूहळू बाहेर काढण्याचा प्रयत्न होतोय। महानगरपालिकेच्या प्रशासनाला आपण मी विनंती करूयात, या भागामध्ये प्यायला पाणी नाही अशी लोकांची तक्रार आहे, तर किमान इथं लोकांना पाणी पिण्यासाठी तरी उपलब्ध व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न करावे असं देखील या ठिकाणी नागरिकांकडून विनंती केली जाते। मात्र आता जर आपण बघितलं तर मुठा नदीचं पात्र दुथडी भरून वाहतंय आणि पाऊस काही प्रमाणात कमी झालेला आहे, मात्र पाऊस अजूनही थांबलेला नाही। मिकी, तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय त्या पद्धतीने पावसाचा जोर अजूनही वाढतानाच दिसतोय, मात्र काही ठिकाणचं पाणी आता ओसरायला सुरुवात झालेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।